श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहात पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. आषाढी वारीसाठी आळंदीमधून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि देहूमधून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानं पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं आहे. ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषात, टाळ मृदुंगाच्या गजरात, पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीनं हजारो वारकरी मार्गक्रमण करत आहेत. 9 जुलैला दोन्ही संतांच्या पालख्यांचं पुण्यात अत्यंत उत्साहात भव्य स्वागत करण्यात आलं. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी आणि संतांच्या पादुकांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. 2 दिवस मुक्कामासाठी विसावलेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी शहरात अनेक उपक्रम राबवण्यात आले. यात पुणेकरांनी हिरिरीनं सहभाग घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पुण्याला भेट देत संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेतलं. या पालख्या पुण्याचा मुक्काम संपवून पुढे मार्गस्थ होत असताना सासवड जेजुरी मार्गावर एक अपघात घडला. एका ट्रकची धडक दिंडीतील काही वारकऱ्यांना बसली आणि 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला. 4 वारकरी महिला गंभीर जखमी झाल्या. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी जेजुरी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन जखमी वारकऱ्यांची विचारपूस केली. मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा त्यांनी केली. पिंपरी चिंचवड इथल्या मोशी कचरा डेपोच्या इमारतीजवळचा कचऱ्याचा ढिगारा मुसळधार पावसामुळे कोसळला. त्यामुळे इमारत खचली. या दुर्घटनेमध्ये 9 जणांचा बळी गेला. या प्रकरणी पोलिसांनी खासगी ऊर्जा निर्मिती कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यातील एकाला अटकही करण्यात आली आहे. डेपोमध्ये या कंपनीचं कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणारं केंद्र आहे. मुसळधार पावसामुळे डेपोमधला कचऱ्याचा ढिगारा धोकादायक ठरू शकतो याची माहिती असूनही कंपनीनं कोणतीही सुरक्षाविषयक उपाययोजना केली नव्हती, अशी महानगरपालिकेची तक्रार आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारनं एक स्वतंत्र उच्चस्तरीय समिती देखील स्थापन केली आहे. पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश S.R. साळुंखे यांनी हा निर्णय दिला. या प्रकरणात आरोपीनं केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपीविरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगानं पूर्ण करून अवघ्या 15 दिवसात सुमारे 1200 पानांचं दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं. विशेष न्यायालयात या खटल्याची दैनंदिन सुनावणी घेण्यात आली. 50हून अधिक साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते सहकार क्षेत्रातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या 232 धान्य गोदामांचं नवी दिल्लीतील भारत मंडपमधून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन आणि हस्तांतरण करण्यात आलं. यात पुण्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या बेल्हे इथल्या 500 मेट्रिक टन क्षमतेच्या धान्य गोदामाचा समावेश आहे. SNDT महिला विद्यापीठाच्या 111व्या स्थापना दिनानिमित्त विद्यापीठाच्या पुणे आवारात भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुतळ्याचं अनावरण राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते करण्यात आलं. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या स्त्री शिक्षणाच्या महान कार्याची धुरा पुढे चालवत SNDT महिला विद्यापीठानं शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रात आदर्श काम केलं आहे. देशातील अग्रगण्य विद्यापीठांमध्ये स्थान मिळवण्याची क्षमता या विद्यापीठामध्ये असल्याचे गौरवोद्गार राज्यपालांनी यावेळी काढले. या कार्यक्रमाला पुण्यातील मान्यवरांसह विद्यापीठातील प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कोलंबियामध्ये झालेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026मध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी 5 सुवर्ण पदकं पटकावली. यात पुण्याच्या कनिष्क जैन याचाही समावेश आहे. तर श्रोतेहो, हे होतं पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. लेखन केलं होतं माधवी कुलकर्णी यांनी आणि निवेदन होतं संध्या खान यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.